गरुड पुराणानुसार या 5 गोष्टी घरात ठेवल्यास गरिबी कधीच पिच्छा सोडत नाही. आपल्या पूर्वजांनी आणि प्राचीन ग्रंथांनी आपल्याला जगण्याचा असं काही नियम सांगितले आहे, जे जर आपण नीट पाळले तर ते आपल्या घरात कधीही पैशांची आणि सुखाची कमतरता भासू देणार नाही. पण नकळत आपल्या घरात ठेवल्याने काही नकारात्मक वस्तू आपल्या प्रगतीला खिळखिळवून टाकतात आणि घरात दरिद्रता घेऊन येतात. म्हणूनच आजच्या या 5 गोष्टी घरातून बाहेर काढणं अत्यंत गरजेचं आहे. पहिली गोष्ट म्हणजे घरातील तुटलेली किंवा बंद पडलेली घड्याळ. घड्याळ हा केवळ वेळ दाखवत नाही, तर तो आपल्या नशिबाची आणि प्रगतीची गती ठरवतो. घरात एखादा घड्याळ बंद असेल किंवा त्याची काच तुटलेली असेल तर तो घरातील माणसाचं नशीब आणि कामाला जागेवरच थांबवून ठेवतो. पतीच्या नोकरीत, व्यवसायात प्रचंड अडथळे निर्माण करतो. दुसरी गोष्ट म्हणजे घराच्या मुख्य दरवाजाजवळ भंगार आणि जुने चप्पल. मुख्य दार हे घरात सुख समृद्धी येण्याचा मुख्य रस्ता असतो. तिथे जर तुम्ही निरुपयोगी वस्तू ठेवल्या, तुटलेली भांडी किंवा कचरा साठवून ठेवला तर घरात केवळ मानसिक तणाव आणि आर्थिक चणचण वाढेल. तिसरी गोष्ट म्हणजे वाळून गेलेली किंवा सुकलेली झाडं. अनेकदा लोक घरात आवडीने रोपटी लावतात, पण ती सुकल्यानंतरही तशीच ठेवून देतात. सुकलेली वनस्पती ही मृत ऊर्जाचं प्रतीक आहे, जी घरातील आनंदी वातावरण खराब करते आणि मुलांच्या आरोग्यावर वाईट परिणाम करते. चौथी गोष्ट म्हणजे देवघरातील खंडित झालेल्या मूर्ती किंवा फाटलेली फोटो. देवघरामध्ये कमालची सकारात्मक ऊर्जा असते, पण तिथे जर एखादी मूर्ती थोडी जर तुटली असेल तर घरातील शांती भंग होते आणि कुटुंबात विनाकारण वादविवाद सुरू होतो. पाचवी आणि शेवटची सर्वात मोठी चूक म्हणजे घराच्या भिंतीवर किंवा कोपऱ्यात असलेली जळमट. हे आळसाचे आणि गरिबीचे सर्वात मोठे लक्षण आहे. ज्या घरात नेहमीच जाळे साठवलेले असतात, तिथल्या लोकांचे विचार आणि प्रगतीचे मार्ग एखाद्या जाळ्याप्रमाणेच अडकून पडतात आणि कर्जाचा डोंगर वाढत जातो. म्हणूनच जर तुम्ही तुमच्या आयुष्यातून दुःख आणि पैशांची चणचण कायमची दूर करायची असेल तर आजच आपल्या घरातून या 5 गोष्टी बाहेर काढा. घर नेहमी स्वच्छ ठेवा आणि श्री स्वामी समर्थ महाराजांचा अखंड आशीर्वाद मिळवा. आपल्या घरात पूर्वज म्हणजेच पितृ आले आहेत हे ओळखायचे संकेत कसे?